आणि आता अतिशय धक्कादायक बातमी आहे पिंपरीतनं। बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिला कबड्डीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या कबड्डी विभागामध्ये ही घटना समोर आली आहे। राज्यातील क्रीडा प्रेमींनी या निवडीवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि संताप व्यक्त केला आहे। एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी राजेंद्र पानसरे याच्यावरती पुणे जिल्ह्यातल्या घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि असं असूनही पानसरेची निवड का केली असा सवाल विचारला जातोय। एकीकडे आपण बघतोय राजेंद्र पानसरेवरती पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि तरीही पुणे कबड्डी असोसिएशनच्या या निर्णयामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जाते। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला महिला कबड्डीच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि पिंपरी चिंचवडच्या कबड्डी विभागातली ही घटना असल्यामुळे अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। प्रचंड संताप या संदर्भात व्यक्त केला जातोय आणि तात्काळ या शिक्षकाची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी होती आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 19 मार्च ते 23 मार्च राज्य कबड्डी चाचणी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड विभागासाठी राजेंद्र पानसरे या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला संपूर्ण जिल्ह्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे। खरं तर राजेंद्र पानसरे यांच्यावरती आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पॉस्को सारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावरती नोंद झालेला आहे। असं असताना त्यांना तत्काळ हकालपट्टी त्यांची केली पाहिजे, मात्र तसं न करता त्यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक होते। याचा करावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून या गंभीर प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि क्रीडा मंत्र्यांनी दखल घ्यावी आणि तत्काळ पानसरे यांची हकालपट्टी करावी। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। सूरज, अशा पद्धतीची नियुक्ती करण्यामागे नेमकं कोण आहे हे कळू शकलेलं आहे का? आणि आता या नियुक्ती संदर्भात खरंच काही फेर निर्णय, फेर विचार होणार का? प्रज्ञा, ही जी निवड करण्यात आली ही राज्यस्तरीय पातळीवरून करण्यात आली आहे। पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने हे जे राजेंद्र पानसरे यांच्या बाबत त्यांना माहिती असताना सुद्धा त्यांनी राज्यस्तरीय पातळीवरचे जे निवड प्रशिक्षक असतात त्यांना याबाबत काय कल्पना दिली होती का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। घोडेगाव परिसरामध्ये असलेल्या एका महाविद्यालयामध्ये एका 17 वर्षीय तरुणीवरती ऑक्टोबर 2024 रोजी या राजेंद्र पानसरे यांनी लैंगिक अत्याचार केले होते। त्या संदर्भात त्यांच्यावरती घोडेगाव पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा देखील झाला होता। मात्र असं असताना सुद्धा त्यांची राज्यस्तरीय महिलांच्या ज्या कबड्डी स्पर्धा होत्या त्या कबड्डी स्पर्धेचे मुख्य प्रशिक्षक पुणे जिल्ह्याचे म्हणून त्यांची निवड करण्यात आली। मात्र याबाबत पुणे जिल्ह्याचे जे कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी त्यांना याबाबतची कल्पना होती का? त्यांनी या संदर्भात आपला अभिप्राय राज्यस्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिला होता का? ह्या पाहणं देखील महत्त्वाचं असेल। पिंपरी चिंचवड शहराचे जे क्रीडा प्रेमी आहेत आता या राजेंद्र पानसरे यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा करतायत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संदर्भात आता क्रीडा मंत्री आणि त्याचबरोबरीने उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।